हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा छान अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे भोगी, ज्याला किंक्रांत. भोगीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप 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 शुभेच्छा. जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. म्हणजे हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला एक विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचं मोठं जे पुण्य आहे ना, ते खूप मोठं मानलं जातं. आणि याच दिवसापासून सूर्य जो आहे तो उत्तरायण होतो. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते आणि या दिवसापासून लहान असणारा दिवस आहे ना, तो मोठा होतो आणि रात्र लहान होते. पहा म्हणजे पूर्वीच्या लोकांचं आता त्यांचं असं घड्याळावरती किंवा याच्यावरती असं काही ते येत नव्हते. ते त्यांचं घड्याळ म्हणजे सूर्य होतं. आमचे बाबासुद्धा म्हणजे आता असं वरती हात करून पाहणार, अरे दिवस मावळला का, मग 5 वाजले असतील. डोंगरावरचे जे गुरं चरायला जे गुरखे जातात ते सुद्धा अरे बरोबर ते सूर्य जसं जसं खाली जातो तसं तसं त्यांना कळतं दिवस मावळला आहे. किंवा मग तेच पद्धत जसं जसं सूर्य उगवतो तसं तसं त्यांना कळणार की किती वाजलेत किंवा मग दिवस उजळला आहे. तर जुन्या लोकांना घड्याळाची गरजच नव्हती, पण आता आपल्याला घड्याळाची गरज आहे. आपण कधी सूर्याकडे बघतो की आता एवढे एवढे वाजलेत, सूर्य उगवलाय किंवा मग सूर्य मावळलाय, मग त्याच्यानंतर एवढे वाजले असतील. आपण पाहत सुद्धा नाही, आपण डायरेक्टली घड्याळाकडे पाहतो. पण जे जुने लोक आहेत, आमच्या बाबांना अजून सुद्धा आम्ही करेक्ट टायमिंग पाहताना सांगतो, बिना घड्याळाचा. सूर्यनारायणाकडे पाहून सकाळचं सुद्धा आणि संध्याकाळचा सुद्धा. तर त्यांना तो म्हणजे एक पहिल्यापासून एक्सपिरियन्सच आलेला आहे की कुठपर्यंत सूर्य खाली गेल्याच्या नंतर किती वाजलेले असतात. तर चला असो, आपण नाही म्हणत का आता दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे. तर आता दिवस मोठा व्हायला कणकण तीळ 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 दिवस आता मोठा होणार आणि रात्र छोटी होणार. तर चला, आज प्रत्येकाच्या घरात खेंगाट हा प्रकार बनलेला असणार आहे, ज्याला किंक्रातीची किंवा भोगीची भाजी सुद्धा म्हणलं जातं, पण आपल्या गावाकडे याला खेंगाटच म्हणतात. तर खेंगाटाची भाजी आज प्रत्येकाच्या घरामध्ये असणार आहे, कारण प्रत्येक सुवासिनीला ही भाजी खावी लागते आजच्या दिवशी. प्रत्येक घरातली लेडीज ही भाजी बनवती आणि ती खातीच, कारण सुवासिनीला ही भाजी खावाच लागते असं म्हणतात. आता का खावी लागती का नाही ते मला माहीत नाही, पण बाहेर जसं की उडीसाला ह्या दिवसाला नोवाखाई पण म्हणतात. म्हणजे नोवाखाई एक वेगळं असतं, नवीन जे धान्य निघतं किंवा नवीन जे पण येतं बाजारात थंडीच्या दिवशी, तर ते पूर्ण त्या सगळ्या याची पूजा करून मग ते खातात. जसं आपलं संक्रांतीला आपण त्यांनी पूजा करतो, ओवसतो आणि मग आपल्याकडं संक्रांतीला ही भाजी बनवली जाते. डॅडानी ध्रुवाला काय आणलंय बघू द्यावं. बघ काय आहे, मला तर काय समजे ना. मला दाखवा, मला माहिती काय. थांब डॅडा दाखवते काय. मी फेकणार, पण मला फेकायचं. बघ काय बघू द्या ना मला, आधी पाहू दे काय आहे नेमकं. हा बघा ना, बघा 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 बघा. सरप्राईज देतो. आणि ऋतूबाईला आणलं माझ्या. ऋतू काय आता लहान आहे काय? लहान नाही, मग लय मोठा आहे का? बिल्लो. बिलो किती 5 years? थांब पोऱ्या. ह्याची खटलं दाखवा. बघू दे ना, बघू दे ना. इकडे बघू दे, मी तुला दाखवतो. आहे का? हान. 2 मिनिटं. बघू दे रुद्र इकडं. अगो बाई, हे तर चिकट आहे हाताला, खायचं नाही ना तू. नाही बघू दे ध्रुव, लाव मार वर मी दराच्याला मार वर. इकडे मी मारतो इकडे. थांब, बघू दे ध्रुव काय, मला एकदा पाहू दे ना काय मटेरियल आहे ते. ऋतू बघू दे का ऋदी, हे काय आहे, याला स्पार्कल वगैरे नेमकं मटेरियल काय आहे? असं चिकट, हाताला वगैरे लागत नाही, पण असं चिकट. ध्रुवच्या गालाला चिटकावर तो ओरडूच बेजार होईन आता. इकडे बघा. ए ऋतू दादाला पण द्या. पण तो छोटा आहे. हाय का, तुम्ही म्हणले मग ते बी म्हणणार लगेच. ते जर वर नेऊन ठेव. बर मग आता त्याला थोडं बर का, ऋतू दादाला आता मोठी त्याला रिमोटची एकदा कळा बर का, ऋतू दादाला मोठी रिमोटची कार आणते, मग त्याला मी म्हणन तू मोठा आहे आणि तू छोटा आहे. म्हणजे टी शर्ट होतं उलट घातलं, मला असं वाटतंय. बरोबर तसंच दे. मम्मीला एकदा दाखव ना. 2 सीताफळ घेऊन आले काय जाऊन? 2
2च निघले का? नाही काय ना पहिले निघलो आता सीझन संपलाय पण निघत आहेत कुठं मुडं आहे ना. ऐका ना, हे सरप्राईज तुम्ही फोडलं नाही आम्हाला, म्हणले तुम्ही नका फोडून. फोडतो ना मी. हा फोडतो मी. हे राजू स्वाती भांडणं करत होते चिमणा चिमणी सारखे वर. हा का? मग म्हणून काय करीत होत तुम्ही? त्यांचे भांडणं सोडित होतो काय. काय भांडणं काय? हे काय 3 भेटले. हा ना. सीताफळ नाही सीजन मध्ये देटा सगळं तोडायचे, कारण की त्यामध्ये ना मग किडे नाही होत. नाही छोटे 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 नाही देटा सहितच तोडतो आम्ही. मध्ये आणले भाऊ तसेच तोडून आणले तर ते खराब झाले, मग फेकून देण्यात आले. कपडे अजून आमचे तसेच पडलेत, मशीनला लावावं लागते ना आता लाईट असली तर, नाही तर मग हाताने धुवावं लागते. ऐका ना, बघा ना काय आलं याच्यामध्ये, दाखवा आम्हाला. सुरू दे. रात्री धरून आम्हाला कंट्रोल व्हायना, पण तू म्हणली मी फोडणार आहे. म्हणलं मग आता नाही फोडायचं काय नाही तुम्हाला. काय आणलंय बघू द्या. कधी बघू दे रे. सुरी माहिती तुला, तू आज कुठे घेऊन आली. अहो देवपूजा चालली. राजू तू कोण भांडणं करत रे. राजूला येडा येतो असाच बाई. राजूला येडा येतो. काय आता येडा येतो भांडणाचा. म्हणजे पोट भरून घ्या ना रिंग ना तिकडे होऊन धपा धप हाना. भांडणार नाही करायचे धपा धपी. मी व्हिडिओ काढीन मग त्यांचा. नाही नाही करायचे भांडण ना एकदा धपाधपी करायची आणि परत गोडीत व्हायचं दुसऱ्या दिवशी. म्हणजे टेन्शन राहत नाही. ते काय बोलाबोली करायची उगाच. असं बोलून भांडणं करायचे आणि आम्हाला खेळू आणि सकाळी परत बोलायचं बरं का. असं आपले नाही भांडणं होत बाय का, नाही का? चालतं आता घरोघरी थोडंफार. नाही नाही आपले म्हणते मी कधी, आपले नाही. कधीच नाही आतापर्यंत असं मोठं भांडण तर नाही बाय का मी. असं तुम्हाला तू हे मला बळच कधी म्हणत असते. अरे तू कधीतरी रुसून तरी जा भांडून माहेराला. रुसून जायचं तर विषयच नाही, पण भांडण नाही का. नाही ते पण कधी झालं पाहिजे. त्यांनी अजून थोडंसं हे होतं. पण नाही ना आपलं एवढं आता 18 वर्षात एकदा बी भांडण नाही. भांडायचं का आपण बी आज चला ना. भांडू ना. थांब मी काठी टाकलेली शेवटायला. स्वाती ती काय म्हणते, शेवटायला काठी टाकलेली. मग काठीची काय गरज लागणार आहे. हा मला तसं नाही बोला बोली येत. मग धोपटा धुपटी डायरेक्ट. स्वाती फुलं लाग रे बाई. अहो काय याच्यात एवढं. हा बाय 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 बाय. मला बी भांडायचं मूड आलाय बाय आज. नका भांडू बाई नका भांडू. पहिलेच मी लय याच्यात हे गडबडीत आहे. तुमच्या संग भांडायचंय मला बी आज. आपण कवाच नाही भांडलो होय. पागल आहे खरे लोक असं पॅक केले. एकदा भांडू ना. एकदा भांडू ना. आपण बाई आता त्यांचं मिटून आले वरून भांडणं. साठी एकदा भांडायचं मला. गप बाई नको शापटा पाडली. काही म्हण मग बरोबर. हा तू काही म्हणते ते नाही बोलणार काही. शेवटी तेच. हे माझा डायलॉग आहे बरं का तुम्ही. पण तुम्ही बरेचसे माझं असं फॉलो करता ते पाहून मला खूप छान वाटतं बरं का. बरेचसे टेक्निक तुम्ही माझ्या फॉलो करायला शिकलेले आहेत लग्न झाल्यापासून. हो ते पाहून मला लई खुशी होती. कोणीतरी कोणापासून काहीतरी शिकत असतं. मी थोडं बायकोपासून शिकलो काय फरक पडतो. नाही मला आनंद होतो ना पण बाबू लय आनंद होतो मला. हा समजलं मला आत्ता कळालं काय ते. फोडायलाच घाम घाम झाली ती. हे उन्हाळ्यात उपयोगी होणार नाही. सॅटिन आहे ना. एकच आहे का ते 2 आहे ना. का नाही उपयोग होणार. उन्हाळ्यात सॅटिन काय गरम होईल सॅटिन. नाही नाही उलट टाकायचं दोन्ही साईड येते. कॉटन आहे का मागून. हा मागून कॉटन आहे बघा ना. बेडशीट आहे ना. थांब आता काय काय बघ मस्त असं सॅटिनचं बघा बेडशीट आहे. बाबाला येऊ दे, बाबाला आत येऊ दे. पूर्ण सेटच आहे हा बघ. थांबा थांबा एक एक होऊ द्या आता. एक हे एक काय दुसरं परत. माझं वैयक्तिक म्हणणं काय तुम्हाला सांगू का. आपण 20 लाख 30 लाख 10 लाख 15 लाखाची गाडी घेतो. ती आपण दिवसातून किती वेळ चालवतो. अर्धा तास कधी कधी पाऊण तास कधी कधी 4 दिवस उभा पण असते. सगळ्यांच्या घरची परिस्थिती किंवा लय त्याला येतात. आपण बेडवर किती बी थकलो तर बेडवर आपण किती वेळ जातो. 8 तासाच्या पुढे किंवा 7 तासाच्या पुढे. काही काही दिवसावी दुपारी 20 जे बी. मग गाडीपेक्षा गाडीला जेवढा व्हॅल्यू देतो पण पैशाला तेवढा आपल्या बेडला पण व्हॅल्यू दिला पाहिजे. भले काही जण असतील म्हणजे ते असतं परिस्थितीनुसार सगळ्या. पण थोडस पाहिजे माणसाने ज्याची गाडी घेऊ शकतो त्यांनी बेड पण थोडस. ब्लॅक कलर मला नाही आवडला बाई. ब्लॅक ब्लॅक नाही तो ग्रे. हा दिसतोय ब्लॅक तो.
थांब ना, एक एक होऊन दे ना साठी. याच्यामध्ये काय काय सेट मध्ये ते बाजूला घे व्हाईट वाले. पांघरून हे जरा आतरून पांघरून आणि काय आहे? हातरून पांघरून उशाचे कवर. हा ना. बेडशीट घे. वाव, हे किती छान आहे बघ, व्हाईट. हातरून पांघरून शिवाय दुसरं ते काय. जयपूरला बुक केलं मी आले डिझाईन एम्ब्रॉयडरी असं केलेलं आहे ही एम्ब्रॉयडरी मला येते बरं का करता. लय वेळ लागतो याला, नाही वेळ लागत, त्या रेशमच्या धाग्याला वेळ लागतो. हे थंडीत आणि गरमीचं दोन्ही पण आहे अल्टून पालटून. पण हे आपल्या बेडवर बसन. हा मग फुल साईज आहे. नाही वाईट आहे का हा, बस तुमच्या फुल साईज आहे 7.5 बाय 7.5. स्वातीचा बेड मोठा आहे. ते तेवढी साईज आहे ना मग. पिलो हे आई तर कळता डायरेक्ट पिलो आलाय बघा. ही काय अडचण हो? मला तर लय लागत मोठं बेड, आणि हे मांडायचं म्हणल्यावर त्याच्यात. आणि हे अरे हे काय पिलो कवर कुठे गेले दोन? कोणते पिलो हे बेडशीट, हे बेडशीट आहे हे झालर पण खाली अच्छा अच्छा, हा हे झालरवालं बेडशीट आहे. हे पांघरायला असन. हो ते बांगला आणि हे पा हे असं बेडच्या खाली हे पडणार तेवढा साईजचं आहे बरोबर, जेवढा बेड आहे तेवढा. मला नाही वाटत बाई बेडवर हे बसन. खाली झालं. हो, बेडवर बसन मला वाटत नाही. किंग साईजचं बेडपेक्षा नाही. मोठं आहे. मला साईज माहित नाही का, मी तेवढं साईज बघून आणलंय आणि बेडवर बसेल मला नाही वाटत. म्हणजे हे काय मला का म्हणून डाऊट येतोय साथी. तुला येतो? लगेच तुला डाऊट तो क्लिअर कर पण अजून काय काय बघू द्या. आर्ग्युमेंट नाही करायची बाई. बस झालं एवढंच. बसन मानल्या बसन कायम तेच आणतात ना बेडशीट. अगं पण ते याचे असतात बॉम्बे डाईन वगैरे. हे 2 कुशन, ह्या 2 पिलो आणि आथरून पांघरून साथी. पांढऱ्याच्या पाय दिला छान आहे. पण काय नाही होत. बॅक साइड कॉटनचा कपडा आहे. आता दाजी कितीला बसलं हे सांगा. हे का हा, दोन्ही मिळून काहीतरी हे घेतलं फक्त आणि याच्याबरोबर ते दुसरं फ्री भेटलंय. मग कितीला बसलं? मला वाटतं काहीतरी 10,000 काहीतरी गेलं. 10,000 रुपयात 2 आले. म्हणजे ते दोन्हीचे पैसे आले, ते फ्री कायचं दोन्हीचे आले म्हणजे का आले? कारण हे 10,000च्या नुसार नाहीये ना हे सॅटिनचं. 5-6 हजार रुपये झाले. का नाही फ्रिल ब्रिल पिलो पण रेडीमेड आहे. पिलोची क्वालिटी छान आहे. बघून द्या अजून. फ्रिल किती साईडनी बारीक काम केलं गेलेलं आहे साईडनी पण. फिनिशिंग आहे ना त्याला. लोकल असतं तर मग म्हणता आलं असतं बघ. थँक्यू दाजीला म्हण. थँक्यू दाजी. थँक्यू दाजी. चांगलंय. तू म्हण छान आहे. थँक्यू ना. थँक्यू नवरोबा. चांगलंय बरं का, मस्त आहे ना. पण याला थंडी चांगलं आहे. थंडीतच वापर होईल फक्त. का बरं थंडीत होईल? उन्हाळ्यात गरम होईल सोनी सॅटिन स्वाती. नाही उन्हाळ्यात कॉटनच बेस्ट असतं. उन्हाळ्यात आपण नाही याला पांघरू शकत, नाही याला आथरू शकत. ओनली थंडी. आणि पावसाळ्यात पण ठीक राहील. हा पण भारी मस्तच युनिक आहे काहीतरी आहे ना. जयपुरी आगळा स्पेशल. वेगळा प्रकार. आगळा वेगळा. आपल्या घरातल्या कपाटातला वेगळा प्रकार. चला लाईक हार्ट्स कंटिन्यू. नाही का मी ट्रायल घेणार आहे लगेच. मला दम निघतो काय. पण तुम्ही हे खालचं पण व्हाईटच आणायचं ना. हे काला खट्टा का म्हणून आणला हो? हे कालचा कावळा. याच्याकडे बघून कावळच देणं तर मला. नाही ग्रे कलर आहे तो. हिला लय आवडते असे मळ खाऊ कलर. बाई किती का पोरं उड्या मारी देतात कवर रोजच बदलत राहावा माणसाने. उलट तो कलर छान दिसत त्याच्यापेक्षा विभाग टाकलं प्रॅक्टिकली. नाही पण ते मधलं उलट होतं त्याला असं ते उघडं बरं पूर्ण ते कोणतं? पूर्ण त्याचा ते ब्लॅक. ते ब्लॅक बघितल्यावर मला जरा बेडवर ब्लॅक म्हणल्यावर थोडं वेगळंच ग्रे. डोक्यात हे होतं. ब्लॅक नाही ग्रे म्हणतोय बार डोक्यावर ब्लॅक टाकेल बरं का मी. आणा कलरचा डबा होता. ग्रे तो खाली उन्हात घेऊन बघा त्याला. पण मला काळा दिसतोय बाई. तुम्हाला कोणता दिसतो ताईंना नक्की सांगा. तुमच्या दाजी मला ग्रे म्हणते, पण माझ्या तर डोळ्याचा काही प्रॉब्लेम झाला काय मग स्वाती. नाही ग्रे स्वाती कोणता आहे सांग बरं. स्वाती सांग स्वाती. दाजी ग्रे इकडून. अगं इकून नाही फ्रंट साईडने सांग. खोटं बोलायचं नाही. ग्रेचे ताई हे बघ चाईन मारतोय आज काय करते ग ग्रे. तू? बघ बरं इकडं आण बरं तू कॅमेरा. बघ बरं. पण असं एकदम अचानक पाहिल्यानंतर तो ब्लॅक दिसतोय. अचानक बघूच नका तुम्ही. अचानक कोणी बघायला सांगितलं तुम्हाला? अचानक काय बघा. अचानक मग काय त्याला बघत बसायचं का आम्ही 24 तास. बाबा हे कोणता कलर आहे बाबा? हे कोणता कलर आहे? अगं ग्रे ताई शाईन. आ कोणता आहे बाबा? हा बघ बाबाला काळा दिसला. अरे बाबा मला सगळं काळं दिसतंय. नाही रे बघ काळाची म्हणते. हाय का बाबा? हा बघा बाबा काळा म्हणले विषय संपला. मग नाही तो थोडा ग्रे ते फिरतोय. आथरायचंय बाबा. आथरून पांघरून आहे बाबा.
आतरून येईन, पांघरून येईन, उषा बी येईन, डोकं ठेवायला बी येईन, सगळंच सगळं आहे बाई. आजूक गर्दी आजूक गर्दी एक तर जागा पुरा ना ठेवा कुठं आता हे पंगारा कुठं ठेवायचा बेडवर ओरिजिनल उशा ठेवात का ह्या उशा ठेवायच्या का कसं चांगलं आहे ना बाबा हा ते जयपूरहून आणलंय जयपूर वरून तर चला संध्याकाळचे वाजलेले 7 वरून खाली आलो तर डायनिंग टेबल वरती सगळ्याचं सगळं सामानच सामान आहे. तर म्हणलं पोरांना म्हणलं अरे कसलं सामान तर दाजी मगाशी का आले होते आम्ही वरती होतो आले सामान ठेवलं आणि गेले पण तर मग म्हणलं काय सामान आहे तुमच्यासोबतही शेअर करावं. तर एक आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत आरती ताई म्हणून तर त्यांनी काय काय सामान पाठवलंय तुम्हाला दाखवते ताईंनं. मनाला इतकं बरं वाटलंय बघा. एक म्हणजे जशी बहीण माझी बहीण असं काही म्हणजे पाठवायचं नसतं बघा म्हणजे प्रत्येकाच्या घरी सगळं काही असतं आपण बाजारातून पण आणू शकतो पण ते पाठवण्यामागचं एक प्रेम आहे. त्या दिवशी पण त्यांनी बरंच काय काय पाठवलं तर हा बोला तुमचं होऊ द्या आधी बोला. आमच्याकडे एक लय भाजी आहे ती चिपकत असती. हो बरं दाखवली होती आधी. हा हा दाखव काय आहे. हा काय प्रकार आहे हा असा फक्त तुम्हाला दाखवतो चिपकू पण शकतं. अगं बाई हा पडलं चल ओके. तर प्रत्येकाच्या घरी बा सगळं काही असतं पण जसं की बा आई किंवा मग बहीण आपल्याला असं पाठवतील अशा प्रकारचं त्यांनी 2 ताईंनी पाठवलेले हे नाही का त्या दिवशी गेले होते बघ एका ताईंचं कुणाच तरी फार्म हाऊस बनवायचं तो कॉल केला त्यांनी काय याचं नाव सांगितलं मला लक्षात येईना काहीतरी गावाचं. तर त्यांनी पण बरंच काय काय पाठवलं इथं पहा मुळे पाठवले तर त्यांच्या किचन गार्डन मधनं हे वांगे पाठवलेत केवढे मोठे परत हे काय ग सध्या काय माहिती काय आपल्या घरात तर पहिल्यांदाच आलं हे है ना शलगम म्हणतात का ते हा तसं काहीतरी आहे प्रकार कोथंबीर पुन्हा हे नारळ म्हणजे त्यांच्या इथे मला असं वाटतं नारळ आहे त्याच्यामध्ये पूर्ण आणि ते पण सोलून बिलून पाठवलेत बघा. त्यांनी सोलून ठेवले असतील घरी मग ते पाठवले किंवा दिले असतील सोलून त्यांच्या झाडाचे येत वाटतं ते. तर हे सगळं त्या ताईंनी पाठवलंय आणि हे त्या आरती ताईंनी पाठवलंय. त्यांनी काय काय पाठवलंय तिथं काय मुलांना तिळाचं काय चिक्की तिळाच्या चिक्कीचे प्रकार येतात. तिळाचं काय त्यांचं छोटंसं आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ताईंना फक्त ते क्लचरचं ते करतात म्हणून ते हे बघा चिक्क्याचं हे पाठवलं. त्यानंतर हे स्वीट्स आहे फार छान आहे बरं का हे स्वीट स्वाती मग मी एक घास खाल्ला मस्त आहे. आणि याच्यात पिशवीभर वाटाणा पाठवलेला आहे बराचसा आणि मग तर हरभरा खूप होता बाबांकडे दिला सोलायला आता याला पण सोलत बसावं लागल. इकडं हरभऱ्याची भाजी आहे इकडं अजून काय ग हे वाटाणा सोललेला आणि त्याच्यात ते बिबे जे व्यवसायाला सामान लागतं ना ते बरंचसं काय काय त्यांनी सगळं पाठवून दिलं. संत्रा बी त्यांनीच पाठवल्यात का आणल्यात मलाच माहित नाही कोणी काय पाठवलं आणि काय आणलंय काय नाही. हे आणलंय वाटतं काय काय कुणी आणलंय खेळटाचं सामान आहे वाटतं याच्यात ना. हा हे तुझ्या दादीने आणलं होतं अर्ध्याने काढलं आणि हे असं म्हणजे थँक्यू सो मच ताई पाठवायचं हे नाही पण एक काय म्हणतात ना कधी आम्ही त्यांना पाहिलेलं नाही कधी त्यांनी आम्हाला पाहिलेलं नाही. आपल्याला पाहते ते व्हिडिओ मार्फत हा ते व्हिडिओ मार्फत पाहतात पण असं कधी समोरासमोर आमची भेट नाही पण तरी याच्याद्वारे तुमचं प्रेम दिसतं आम्हाला. तर आता मागच्या याच्यामध्ये ना मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या 2 नंबरची जी बहीण आहे तिने सगळं खेंगटाचं सामान आम्हाला दिलं होतं सगळंच्या सगळं मम्मीला आणि आम्हाला दोघींना पण. आता खरं सांगू का ह्या वर्षी तर आहे ना म्हणजे असं टाइमच नाही मिळाला ताईंनो असं कुठं जायला आणि काही डोक्यामध्ये पण नाही. आता अक्कांचं पण असं झालं आमचं काहीच म्हणजे असं प्लॅनिंग म्हणावं अशी काहीच नाहीये संक्रांतीची पण कारण सणच नाही करायचं म्हणल्याच्या नंतर विषय संपला. नाही तर तुम्हाला माहिती सख्या बहिणी सख्या जावा कधी गपचिप बसतात का तर कधीच मार्केटमध्ये गेलो असतो संक्रांतीची शॉपिंग केली असती सगळ्या काही गोष्टी केल्या असत्या. पण एक आहे ना काय सांगू का तुम्हाला सांगू का ताईंनो अक्का गेल्यापासून असा मूड म्हणावा असा आम्हाला पूर्ण जंगल विलामध्ये वातावरणच असं शांत होऊन गेलं म्हणजे असं मूडच नाही राहिला कोणत्या गोष्टीचा. त्या काळा भव्य असं दम्मानी सगळ्या काही गोष्टी ठीक होणारच आहेत आणि ते ठीक करूनच घ्यावा लागणार आहेत कारण आता जीवनाला आल्यासरशी काम आहे सगळं रुटीन करावंच लागतं ना असं काय आलं की मग आठवणी ती एक्साइटमेंट राहायची फार एक्साइटमेंट काय म्हणायचं आता सक्रात आली संक्रांत नव्हती म्हणे सक्रात आली भारती मला बांगड्या भरायच्या बांगड्याचं मग आता गावागावची प्रथा आहे
की गावागावांमध्ये कासार हिंडतात बघा गाड्यांवरती. मग ते कासार आला मग ते बाबा लगेच ते गोळा होणार 4-2 बायका म्हणजे चांगल्या 5-6 बायका. मग ते बांगड्या सिलेक्ट करण्यात, ही याची बुनकी ती बुनकी, ही काच ती काच, मग त्या सिलेक्ट करणार, मग त्या घालणार, मग आम्हाला विचारणार कुठल्या घालू ग पोरींनो. म्हणजे असं असतं. आणि ते काय म्हणतात ना, बांगड्यांची प्रथा तर लई खेडेगावानी जुनी आहे. आता नाही येत पण कासार असे फिरत येतात ना, आले होते आपण इकडे राहायला आल्यापासून हे नाही होत. मनीषा ताईने नाही का पूर्ण हिरव्या बांगड्या भरल्या आता हातभर. आणि सुवासिनींचा सण आहे म्हणल्याच्या नंतर संक्रांत म्हणलं का आपण करतोच, मेहंदी काढतो, बेल पेंट हे ते शॉपिंग सगळ्याच करतो, साड्या घेतो, काय लागतंय गळ्यातलं कानातलं सगळं घेतो. नको बाई, मी रोज साड्या ते काही साडी घेते. तर असं त्याच्यामुळं कडं गेलो नाही तर बरोबर आता जाऊन शॉपिंग बिपिंग केली असती आम्ही. पण चला असो. पण आहे ना, हा पण मग असं काही लेडीजची शॉपिंग कोणती असते मेन? साड्यांची साड्या ज्वेलरी हेच ते ना आपल्याकडं आहे ते सगळं. हा पतंग डॅडीने छान असा पतंग आणला. पतंग बघा आमचा. हा त्याला लई कुठं काही कधी आणलं का नुसतं व्हिडिओ त्याला दाखवायचं. व्हिडिओ सुरू केला रे केला तसं लई शांत बसतो. व्हिडिओ सुरू झाला त्याचं सुरू होतं. म्हणजे मला म्हणायचं काय की म्हणजे असं त्याला आवडतं व्हिडिओ द्यायला. आणि मला म्हणायचंय काय की म्हणजे असं संक्रांतीची शॉपिंग म्हणा किंवा म्हणजे तिळ आपली जी तिळगुळ आहे त्याचे पाऊस किंवा वाहनाचं सामान हे असं म्हणजे माणूस मार्केटमध्ये गेले सर शांतच. आणि मागच्या वर्षी त्याचे व्हिडिओ पण केले आम्ही, वाहनासाठी हे आणलं ते आणलं असं. आणि सगळ्यांना बघायला पण आवडतं ते. तुमच्या जागी आम्ही असतो तरी आम्हाला बघायला आवडते बाबा काय वाहनाला. आणि प्रत्येकीला प्रश्न असतो काय द्यायचं. बघू आता व्यवसायचं पण नाहीच म्हणलं होतं आम्ही. पण मनीषा त्या म्हणल्या असं नाही, तो सुवासिनीचा सण आहे म्हणल्या, तुम्हाला काही झालं तरी व्यवसाय तर लागणच. तर व्यवसायाला तुम्ही हे करा म्हणल्या. मग सुगडं घेतले. आणि अजून एक की म्हणले अक्काचे नाही घेतले. तर अक्काचे पण नंतर तुमच्या कमेंट वाचल्याच्या नंतर घेतल्या आम्ही. म्हणजे मला म्हणायचंय काय ताईनो की माझी हे जे खेंगटाचं सामान आहे ते आम्हाला असं सणवार कुठला आला ना की काळजी लागते बाबा आता खेंगाट करायचंय खेंगटाचं सामान. आता आज भोगी होती तरी पण असं हे जमा करायचं ते जमा करायचं असं काही डोक्यामध्ये आमच्या आलं नाही. म्हणजे ते मला म्हणायचंय. नाही तर मागच्या वर्षी आमच्या ताईने दिला होता. म्हणजे असं अगोदर जी प्री तयारी असते आपली पहिल्या आणि आता ह्या वर्षी अजिबात म्हणजे डोक्यात नाही आला आम्हाला. आता हे आलंय बरं का हे करावं लागेल म्हणजे ते आम्हाला आठ डोक्यात घालून द्यायच्या. आणि आता आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी आमची दिवायची. आणि असं आता कामाचा पण लोड वाढलंच म्हणा सोडा. पण आता काय त्या दिवशी एका ताईंनी कमेंट केली की तुमच्या कामाच्या व्यापामुळे जंगलविलामध्ये एक प्राणी कमी होत चालले. हे पाहताईंनो प्राणी आता आम्ही मनापासून आणि आपलं म्हणून पाळतो. पण ज्याचं आयुष्य जितकं आहे तितकंच ते राहणार. आणि आता आपण पाळतोय त्यांना त्यांना जीव लावतोय सगळ्या गोष्टी करतो. पण आता सिंबाला काही कुणी म्हणलं नव्हतं बाबा तू जा, ती मनाने गेला. बोका आहे शेवटी, बोका कधी थांबत नसतो, तो कधी ना कधी सोडून घर जातो राहायला. सगळं ठिजलं तिथं आहे आमचं सगळं काही. एक पर्याय आम्ही पोरांना उपाशी ठेवू पण पहिले त्यांना खायला देत असतो आठवणीने. स्पेशल त्यांच्यासाठी भात लावू, किती स्वयंपाक झाला असलो काही असलं तरी पण आम्ही त्यांच्यासाठी करतो. आणि त्याच्यानंतर राहिला जानकीचा प्रश्न. तर जानकीचं इथं ती नव्हती, आम्हाला नव्हतं देखवत तिचं एवढं मस्त. तिच्यासाठी गोटा केला, पाळायचं होतं म्हणूनच केला ना. पण तिला नव्हतं सुकल्यावानी राहायची, तिला टोळीत फिरायची सवय. डोंगराला सोडली तिथं पण तिला ती रिटर्न इकडं उधाळत सुटली. तिला सवयच नव्हती तर काय करणार आहे. मग ते एखाद्याचं दुःख नाही देखवत, मग त्याच्यामुळे तिला दिली. आणि स्वीटीचा काही विषयच नाही दुर्लक्षाचा ताईंनो. कारण की बाहेर ती रोज जात होती. आता गेलं नाही की आज पहिल्यांदा गेली म्हणून ती हरवली. सगळं विचारतात लाईव्हला पण स्वीटी आली का, तर ती नाही आली. ती आता गेलीच म्हणायचं खऱ्या अर्थाने. काल त्याच कारणामुळे आम्ही परवा दिवशी व्हिडिओ नाही शूट केला. आणि तुम्हाला म्हणलं मी लाईव्हला टाइम नाही भेटला म्हणून. पण काही नाही, तुम्हाला माहिती जसं आहे तसं जसा असन तसा व्हिडिओ शूट करून आम्ही थोडा का व्हायना ज्या आपल्या चांगल्या ताई आहेत त्यांच्यासाठी आम्ही सोडतच असतो. पण काय एक उदासी भरल्यासारखीच झाली आम्हाला. कशामध्ये मूडच लागाना 2-3 दिवस झाले तिच्यामुळं. कारण किती केलं तरी जीव लावलेला होता, तेवढं प्रेम केलेलं होतं तिच्यावरती त्याच्यामुळं. आणि ती कितीतरी आता दिवसांपासून आपल्याकडे आहे तशी ती बाहेर जात होती. आता असं आम्हाला नव्हतं माहिती
की ती बाहेर जाईन आणि गेल्यासारखी ती गायबच होईन म्हणून. कोणाच्या मनी ध्यानी असतं का ताईंनो या गोष्टी. चला असो, ज्या ताईंनी कमेंट केली त्या अशा बी म्हणल्या का राग नका मानू, त्याला लाईकही भरपूर होते ताईंनो. पण हे पहा, आम्ही तिला जीव लावलाय, आमच्या घरामध्ये रोज होती ती, आम्हाला असं वाटत नव्हतं की ती जावं म्हणून. आणि दुर्लक्ष, तुम्ही म्हणता दुर्लक्ष केल्यामुळं, पण हा दुर्लक्ष बिर्लक्ष नाही, वर्षापासून ती बाहेर जात होती. आता आमची चंदन कस्तुरी पण बाहेर जाते, सगळ्या गोष्टी होतात, सगळ्यांची ओळख झालेली. बरं मग आम्हाला बांधून ठेवायला नाही आवडत, डांबून ठेवायला. त्यांना जर बांधून ठेवलं असतं तर तुमच्यातल्याच काहींच्या कमेंट आल्या असत्या की ते पण एक मुक जनावर आहे, बांधून कुठल्याही प्राण्याला ठेवू नका, त्यांना मोकळा आजाद करा. म्हणून आम्ही आमच्या प्राण्याला आम्हालाच नाही देखवत ते, म्हणून बांधून ठेवीत नाही, आजादच केलं. मग आजादीचा परिणाम असा होईन हे आम्हालाही माहित नव्हतं. याचं दुःख 2 दिवस झाले आमच्या घरामध्ये एकदम सन्नाट आहे, अक्षरशः मन नाही लागत. बघा तुम्हाला तो लाईव्हला पण तुम्ही बघितला असेल, सगळ्यात ताई विचारतात आली का. मी कमेंट वाचून पण इग्नोर करते का बा नको तेच आठवणीत. कारण की कसं असतंय, कुठंतर आतून माणसाला भरून येतं. ठीक आहे, तो मुक जनावर आहे, तो प्राणी आहे, पण काय आता थोडे दिवस विसरूच तर होणारच आहे. बघितलं बाहेर गेलं की कायम म्हणजे येते बाबा आठवण. तर चला असो, मला जे वाटलं मी ते बोलले. आता करायची आम्हाला स्वयंपाकाची तयारी, काय बनवावं तेच चाललंय बघा. तर आता इथं काढली होती ताईने भाजी वाटतंय हरभऱ्याची करायला, तर हीच करू आता. ताजी आली त्याच्यामुळे लगेच करून मोकळं होऊ. नाही तर मग काय होतं माहिती का, फ्रीजमध्ये ठेवलं नाही, हिची आम म्हणतात ना हिला, आंबटपणा, आंब असती ती, तर ती जाती असं. तर ते मनीषताई म्हणत होत्या आंब जाती त्याची फ्रीजमध्ये जर ठेवलं. तर त्या दिवशी खरं झालं, त्या आरती ताईंनीच बरीचशी भाजी पाठवली होती, तर ती आम्ही म्हणजे भरपूर पाठवली होती, तेवढी करणं नाही झालं. अर्धी फ्रीजमध्ये ठेवली ना अर्धीच केली, कारण पोरं एवढ्या भाज्या खातच नाही. किती आरडा आणि किती वाढला. नाहीतर आपल्या मम्मी पप्पा होते की खा नाही तर उपाशी राहा, काही घेणं देणं नाही, केलंय तेच खावं लागल. तुम्हाला सांगते खऱ्या अर्थाने मला कारलं, दोडकं, घोसाळं अजिबात आवडत नव्हतं. पण काय म्हणतात ना मम्मी म्हणायची बाबा केलंय ना तेच खावा लागेल, नाही खायचं तर तसंच राहा, आणि खाल्लेलं चांगलं असतं, याच्यातून हे व्हिटॅमिन भेटतं ते भेटतं, सारखं तिला सगळं माहिती आहे, ती सांगत असती आणि त्याच्यावर ती सवय लागली. पण आताच्या पोरांना नाहीच. आमचे पोरं तर किती म्हणलं ना हे ते नाहीच, ती किती बळजबरीने टिफिनला बनवून दिलं ना तरी रिटर्न टिफिन आणते, ते पण नाहीच खात. मग काय करणार, म्हणून तर मग त्या दिवशी थोडी केली, फ्रीजमध्ये ठेवली, सगळं आंबटपणा तिचा गेला. तर मग आता म्हणूनच हिने करायला घेतली. मम्मीचा फोन आलता, बघू सगळं आयता आला, फक्त गावाच्या बॉम्बे नाही आल्या. हा बघू मग ते बाकीचं गाजर वगैरे आहे फ्रीजमध्ये, तर ते काढू आताच काढून ठेवू, म्हणजे उद्याची तयारी होऊन जाईल. नाही तर सकाळ नाहीच उरकत, त्यात पोरांना उद्या सुट्टी आहे, किती नाही म्हणलं तरी उशीर होतो, आणि ते काम मग लेट होत चाललं का मग टायमाला लय गोंधळ गडबड होतं. उठू वाटत नाही, त्याच्यामुळे उशीर होतो, बाकी काय नाही.